पहा मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. ऑफिशियल प्रसिद्धी पत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र शासन पोलीस विभाग दिनांक आहे 29 जुलै 2024 रोजीचं हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि टायटलच आहे मुंबई पोलीस शिपाई व मुंबई पोलीस चालक भरती 2022-23 संदर्भात शुद्धी पत्रक. आता यामध्ये आपण फक्त महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा जास्त वेळ वाया जाणार नाही. तर पहा, मुंबई पोलीस शिपाई व पोलीस चालक भरती मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया 19 जुलै 2024 पासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल, मरीन लाईन्स मुंबई येथे मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान, घाटकोपर या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आली आहे. संदर्भ 2 आणि 3 अन्वये कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात या ठिकाणी 100, 800 आणि 1600 मीटर धावणे या प्रक्रियेसाठी 6 पेक्षा कमी असलेल्या स्पाइक शूजचा वापर करण्याबाबत नमूद केले आहे. अगोदर नमूद करण्यात आलं होतं, पण आता सध्याची प्रोसेस पहा काय आहे. तर या ठिकाणी पहा, या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारास स्पाइक शूज वापरता येणार नाही. सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावे. तर पहा मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आहे. 100 मीटरसाठी आपण पाहतो की स्पाइक शूजचा वापर हा केला जातो आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी, पण इथे स्पाइक शूजवर आता यापुढे वापरता येणार नाही असं प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. स्पोर्ट्स शूज वापरण्यास सांगितलेले आहे. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. अगोदर 6 पेक्षा कमी असलेल्या स्पाइक शूजचा वापर करण्यात त्या ठिकाणी अट होती, पण आता स्पाइक शूजचा वापर करता येणार नाही असं प्रसिद्धी पत्रक आपल्याला प्राप्त झालेलं दिसते. आणि खाली तुम्ही सिग्नेचरही पाहू शकता. नवनाथ ढवळे, पोलीस उपायुक्त मुख्यालय 2, पोलीस आयुक्त बृहद मुंबई यांचे कार्यालय. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. जे काही स्पाइक शूज बाबतची नोटीस आलेली आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता आणि त्याबाबत अपडेट असणं महत्त्वाचं आहे. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट्ससोबत. धन्यवाद.